जलगांव में रेत खनन तस्करों के खिलाफ महसूल विभाग एक्शन मोड पर है। इस अभियान के तहत महसूल विभाग ने तापी नदी के किनारे बनाए गए मिट्टी के बांध को ध्वस्त करने की कार्रवाई शुरू की है। महसूल विभाग ने तापी नदी के किनारे अवैध ज्ञान खनिज परिवहन के लिए बनाए गए मिट्टी के बांध को फिर से ध्वस्त कर दिया है। चोपड़ा और अलमनेर तालुका में अवैध रेत खनन के लिए तस्करों ने मिट्टी के बांध बनाए थे, जिन्हें पिछले सप्ताह अधिकारियों ने तोड़ा था। हालांकि शनिवार और रविवार को इन बांधों का फिर से निर्माण किया गया। इस पर कार्रवाई करते हुए चोपड़ा और अलमनेर तहसीलदारों ने संयुक्त रूप से इसे ध्वस्त कर दिया। इसके अलावा अंकुलखेड़ा में 2 ओवरलोडेड टिप्पर भी जब्त किए गए। ये कार्रवाई लगातार जारी रहेगी ताकि अवैध खनन पर रोक लगाई जा सके। आज चोपड़ा तालुक्यातील अनवर्दे आणि घाडवेल नदीपात्राजवळ तसेच अमळनेर तालुक्यातील खापरखेडा आणि गंगापूर नदीपात्राजवळ काही व्यक्तींनी अवैध रेती उत्खनन व वाहतूक करण्याच्या उद्देशानं एक माती बांध तयार केला होता, जो मागील आठवड्यात माननीय उपविभागाच्या खाली आपण बंद केला होता। मात्र त्यांनी शनिवार आणि रविवारची सुट्टी साधून तो पुन्हा जसे करून ठेवला होता आणि रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या सुमारास अमळनेरच्या नदीपात्रातून वाळू वाहतूक करून चोपडा किंवा जी काही मोठी मोठी मंडळी जी गाव आहेत त्या ठिकाणी विक्री करण्याचा त्याचा उद्देश होता। मात्र आज तहसीलदार अमळनेर व त्यांचे मंडळाधिकारी तलाठी तसेच चोपडा तालुक्याचे मंडळाधिकारी व तलाठी आणि मी आम्ही संयुक्तरित्या एक कारवाई करून तो पूल आज पूर्ण उद्ध्वस्त केला आहे। आपल्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की जे काही नैसर्गिक स्रोत आहेत, नाला असेल, नदी असेल, त्या ठिकाणी बांध टाकणे ही मोठी प्रक्रिया आहे। त्यासाठी रितसर सर्व विभागांची परवानगी घेणं आवश्यक आहे। मात्र अशी परवानगी न घेता आणि तुमच्या उद्देशानं असं कोणी वेगळ्याचे काम करत असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांच्या वतीनं दंडनीय कारवाई तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल। याच्यात काही वाहन वगैरे जप्त केलेले कारवाईमध्ये दुसऱ्या एका घटनेमध्ये अकोलखेडा परिसरात 2 टिप्पर, ज्याला आपण आगाऊ म्हणतो, अशी वाहनं जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडं धुळे जिल्ह्यातील शिपूर तालुक्यातील परवाना आहे। मात्र ते किती अतिरिक्त भार घेऊन प्रवास करत होते याबाबत खातरजमा करणे सुरू आहे।